सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते काय द्यावे त्यासे भावे उत्तराये ठेविता हा पाये जीव थोडा तुका मने वच्छ धेनु एक चित्ते तैसे मजन येते संभाळीत काय द्यावे त्यासे भावे उत्तराये ठेवितो हा पाये जीव विढाला श्री संत मोतीराम महाराजांची सेवा आहे। महान वैष्णव ठाकूर महाराजांची सेवा आहे। महान वैष्णव कोंडजी महाराजांची सेवा आहे। महान वैष्णव गुरे मारुती महाराज सोपान काका यांची सेवा आहे। विडाला एकदम नंबर 1 कार्यक्रम ठेवलेला आहे। गावाला धन्यवाद आहे। छोटूस गाव असून आळंदी सारखंच असं भव्य आणि दिव्य असं कार्यक्रम रात्रभर सेवा गुणीजन मंडळी मर्दंग वाजवणारे स्वाभिमानानं याचा धरीला अभिमान करीला पुढे जतन चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे। माग भरपूर काही ती पाऊस पडून थोडं नुकसान झाली गावामध्ये। कार्यक्रम चांगलं ठेवलं म्हणून देव काही होऊ देत नाही। मोतीराम महाराजांची कृपा आहे। आम्ही बी बऱ्याच दिवसापासून या कार्यक्रमाला माझ्याजवळ टमरेल आणि पोत होतं तेव्हापासून येतो। हे आजपासून येत नाही। आणि पहिले असे का वाहन नव्हते काही नव्हते। आपले खडाळ करायचं तिथून असे फुरकळस करायचं नाही। ते याच परंपरा सेवा हे मोतीराम महाराजांचे आहे। निरखेल झाले की असले त्या टायमाला खडाळ व्हायचं। सप्तमीला इथं, अष्टमीला दस्तापूर, नवमीला मजलापूर, दशमीला कबलापूर, एकादशीला लवगाव, द्वादशीला दैतना आणि 4-5 गाव असले त्या टायमाला। 4-5 गाव म्हणजे रोमण्याला इथं एकच रात्र आहे। मग तिथं 4 दिवस एकसारखीच आम्ही एका जागेवर रात्र काढतो। आमुष्यापर्यंत एकसारखे कीर्तन रोमण्याला 3 नेमाहित असे रात्रभरचे आणि जवळ्याला 1। जवळ्याचं बंद पडू लागलं ते तिथं जाऊन सुरू केलं। विडाला निरखेलला बी बंद झालं होतं। माझी तारीख घेतली त्या सावता महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त। त्या गावाल्याला सांगितलं कीर्तनामध्ये मोतीराम महाराजांचा नियम आहे। गुरे मारुती महाराजांचं लिवलं तुम्ही रात्रभर करा। ते मान्य केलं। रामचंद्र महाराज तुम्ही नुसतं या म्हणले आम्ही रात्र काढू। ते नव्हे औंधा रात्रभर कीर्तन केले। आम्ही उगा मारुती महाराजांचे पाय गावात माझा जिथं मोतीराम महाराजांचे नियम जर बंद पडत असेल तर तिथं सुरू करायला लावतो। आम्ही काही कुठं पैशासाठी फिरत नाहीत। आमची एकच भावना आहे बापा हे मोतीराम महाराजांचे नियम आहेत हे चालावं। हे गुरे मारुती महाराजांचा लिहिले कोणाचा रुपया न घेताना कोणजी महाराज काकाना गुरे मारुती महाराजांना गंगामध्ये त्यामध्ये उड्या हंसमध्ये सुद्धा नेम केलेत। आम्हाला इथे अशी आज्ञा आहे गुरे मारुती महाराजांची रामचंद्र मोतीराम महाराजांच्या नियमाला जात जाय म्हणून ही गुरुची आज्ञा आहे। सोपान काकांना सुद्धा आळंदीमध्ये आम्ही भेटायला गेलो। रामचंद्र तुला लोक भीती तरी तू जरा कीर्तनामध्ये कडक बोलतोस
आणि तुला एक सांगतो की आता मी थोड्या दिवसात जाणार आहे. मला म्हणजे ते का सांगितलं बरं, काही कोणी नाही काही नाही. मी आता लई दिवस राहणार आणि थोड्या दिवसामध्ये जाणार आहे. पाणी आणलं डोळ्यामध्ये आणि काकानं म्हणले की रामचंद्र आता मोतीराम महाराजांच्या नियमाला एक समजे नेमक करायला तुम्हीच फिरणार आहोत असं महाराजांना आश्रय त्याच्या मला सोपान काकाने एक सांगितलं. त्याचे आशीर्वाद गुरु मारुती महाराज आशीर्वाद आहे. आणि अंगद महाराजाला म्हणलं कुठंतरी थोडंसं आराम करावा अशी तिथे वाटते असली त्याच्या मला एकसारखं जागरणानं. मात्र मी इथे कीर्तनामध्ये बसलो एकदा तर जेव्हा त्या टायमाला कोण्या गावामध्ये जरी कीर्तनात बसलो तर एकदा बसल्याच्या नंतर झोपायला जात नाही. माझे भजन जास्त आवडायला पाहिजे, झोप कमी आवडायला पाहिजे अशी कामचे शेवट गोड होण्यासाठी असंच करावं लागतं. भजनातून जर आपण जर गेलं तर शेवट बरोबर होत नाही. जेव्हा वाया जाणार नाही मात्र तितकं शेवट गोड बरोबर होत नाही. गुरु मारुती महाराज जात नव्हते, सोपान काका जात नव्हते, कोणजी महाराज जात नव्हते. जे जुने माणसं आहेत पहिले जे संत आहेत ते रात्रभर बसत होते म्हणून परंपरा आहे. ते न जाग केलं म्हणजे अज्ञानातून जाग केलेलं आहे. जगत्र मिथ्या ब्रह्म सत्य याच्यातून जागा केलं. जग आपल्याला खरं वाटायला लागलेलं आहे, ब्रह्म तर दिसतच नाही आहे. जे देव असले सत्य आहे, जगत्र मिथ्या आहे. मिथ्या जगत्र सत्य वाटायला लागलेलं आहे. अरे सत्य नसताना हे मिथ्या आहे म्हणून याच्यातून जागा केलं. विडाला जग आहे, जग झालं नाही, जग होणार नाही. प्रपंच एक झाला होता हे समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागूत आहे कदा कल्पांती घडेना. मर्गसळ जसं सकाळी नसते संध्याकाळी नसते, चैत्र महिन्यामध्ये भासत असते तसं जगत रे भासलेलं आहे. हे मी सांगू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात रजू सर्पाकार आणि भाषेले जगदंबा. जसं आहे दोरीच, दोरीवर भासलेला सर्प मिथ्या आहे. जसं मर्गजळ मिथ्या आहे तसं जगत्र मिथ्या आम्हाला कुठं वाटायले, आम्हाला खरं वाटायला लागले. एक ध्यानामध्ये ठेवा. आता आहे दोरीच, 10-5 लोक जमा झाले म्हणजे लई मोठं स्वरूप निघालेलं आहे. कोणी घ्या कुऱ्हाडी, कोणी काठ्या घ्या आणि मारा म्हणले. जे मारायला सुरुवात केली अरे म्हणले असले स्वरूप आहे. स्वरूप म्हणल्यावर ते पळते हलते काय हालचाल करत असते. काय असायला पाहिजे तिथे संशय आलेला आहे. मग इतक्यामध्ये एक बॅटरी घेऊन असं उजेड घेऊन चाललेला आहे. एखादी मला बॅटरी, ओ मामा इकडे या म्हणले. अहो इथं मोठं स्वरूप निघालेलं आहे. स्वरूप आहे की दोरी आम्हाला काही कळणं झालेलं आहे. तुम्ही कवापासून बेजार व्हाल, मला अर्धा घंटा झाला. पहिली का आहे स्वरूप आहे की दोरी आहे त्याची ओळख व्हायला पाहिजे. अशी बॅटरी दाबल्या बरोबरच स्वरूप न होता ते नुसता असले भासलेला आहे. दोरा अंगी सर्प नसे महाराज म्हणतात. त्यावर असले त्या ठेमाला दोरीच भासलेला आहे. त्यात तिथं स्वरूप आहे का? त्यावरी भ्रम भासे. त्या दोरू ते सर्प असले त्या ठेमाला, ते भासलेला जे असले त्या ठेमाला आहे. त्या दोरी जे आहे ना, त्या दोरी ते असले त्या सर्पात ते असले म्हणे ते मिथ्या. दोरी अंगी सर्प नसे त्यावरी तो भ्रम भासे. त्या सर्पाते दोरू पुसे तो कोणते मिथ्या. आया अधिष्ठान दोरीच भासलेला त्या टेमा सर्पाला अधिष्ठान आपलं स्वरूप विसरला असले दोरू आणि मिथ्या असले सर्पाला असले त्याने मुलाले तू कोण हास, तू कोण हास म्हणणारा तू तरी कोण हास. हे वेदांत आहे बरं का. तू तरी कोण हास. अरे बापा असले त्या टेमाला आहे दोरी भासलं स्वरूप आहे परमाच शुक्ती मारी राजता.
सत्य ब्रह्म आहे, भगवंताचं नाम चिंतन सत्य आहे, आपला उद्धार करणार आहे. हे भगवंताचं नाम चिंतन हे कळालं का? भजन नाम चिंतनाचं ठरवून कीर्तन कशाला करायचं? माझं एक म्हणणं आहे, भागवतकारांना ठरवून भागवत करू नये आणि ठरवून कीर्तन करणाऱ्याला देव असले ते टेमला पदरात घेत नाही, त्याला नरकाची प्राप्ती होती असे तुकाराम महाराजांच्या गात्यामध्ये लिहून ठेवलंय. एक आपलं काही बोलणं नाही, कोणाचे काही बोलणं नाही आहे. कथा करून दरवेजे घेतली तया अधोगती असे नरकवास, रवरव कुंभपाक भोगिती यातना नाही त्या नारायणा करुणा, त्याची नारायणाला करुणा आणि त्याला गुरु बी सोडित नाही. कोणताही भजनीय असो की कोणताही एखादा कीर्तनकार असो, त्यानं ठरवून कीर्तन करायचं नाही आणि देणारा नाही बी असले त्या टायमाला त्याला ठरवून आणायचं नाही. त्या दोघालाही अधोगतीला जावं लागते. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. हे माझं काही पदार्थ काय लमानी असले त्या तंड्यावरचं काय पदरात काय अनुसार हे तुम्हाला सांगणं, त्या सांगायला तंड्यावरून असले रामचंद्र सांगायले असं नाहीये. ज्या तुकाराम महाराजांना वैकुंठाला गमन केलेलं त्या तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, कोणी ठरवून कीर्तन करणाऱ्याला अधोगतीच आहे. पैसा का घेतला नाही त्याला ते कळालेलं होतं. त्याला ते 10 रुपये घातले पंडित जाणारे बुऱ्या मारुती महाराजांना त्या हिरापुरीच्या तंड्यावरून 4 आणे पैसे वापस केले म्हणले होते. मारुती महाराजांना म्हणले ते हे म्हणले गुलाबराव म्हणले तंड्यावर त्याचा नियम आहे मोतीराम महाराजांचा, म्हणले 4 आणे पैसे वापस केले. ते 4 आणे पैसे त्याने वापस केले. याला जर असेल त्या टायमाला 1000-2000 रुपये कमी जर केले तर जीप तिथं थांबते आणि आजू वसूल करून घेऊन जाते. जर हे जर तुम्ही कीर्तन आणि भजन जर त्या टीमाला जर म्हणलं तर तुम्ही बी असे आंधळ्याच्या पाठी लागले, हे सत्य आहे. हे ध्यानामध्ये ठेवा.
हे तर उधार होऊ शकत नाही, हे सत्य आहे. तुकाराम महाराजांचं तुम्ही जे पैसे घ्या, आता कोटं ते परमार्थ ते खर्च करून टाका. पाणीचं गंगाचं पाणी असले गंग लावा. देवी तुमचं घरचं वाडा बांधू नका. तुम्ही काय या पैशावर काही शेती घेऊ नका. तुमच्या काय घरचं काय घामाचा असले पैसा नाही आहे. हे भगवंताचे असले कीर्तनाचा पैसा आहे. हे पैसा असले ते मला कोणताही भजनी असून कोणताही गायन करणार असं एक म्हणला असले त्यांना महाराज म्हणजे हे मुलगा जर असले मर्दन वाजविणारा जर शिकलं तर बरं गायन करणारा म्हणजे पोट भरायचं साधना ते होऊन जाईल म्हणजे पोरगली सयाट वागे असे एक म्हणलं हो मला. मला तुम्ही मर्दन वाजविणं आणि कीर्तन भजन पोट भरायचं जर साधना जर करायचं असेल तुमच्या सगळ्यात समजा नरकाला जावं लागेल ना. मारुती महाराज गेल्याच्या नंतर जास्त वाढलेला आहे. आधी नव्हतं जास्त वाढलं. हे भडका जास्त वाढलेला आहे म्हणजे जास्त वाढलंय म्हणून आता जास्त हा धर्म होणार आहे. आता 22, 26, 27, 28, 29, 30, 31 आणि 32 इतक्या वर्षामध्ये किती लोक अधर्म करणारे जातील हे मला काही सांगा येत नाही. म्हणजे या जगात जग मिथ्या आहे तर जगातला पैसा सुद्धा मिथ्या आहे. नुसतं आम्ही म्हणतो दिसे ते नासे ते पुनरुपया दिसे म्हणतो. पैसा असले त्या घेऊ नये असं म्हणतो. परदर वेपरणाऱ्याच्या वया बी सांगतो. आम्हाला पैसे घ्यायचे नाही. मया जर पैसा जर घेतला असता कीर्तनाचे तर मला लमाऱ्यानं कोणी मुलगी दिली असती. मया लग्न केला असतं माडी मारली असती. अहो मया नुसतं फोन लावलं की लोक असले आता पैसे द्यालेत मला. गंगाखेडा सप्ताह केला नुसतं फोनावर असले बाईला मला 1.5 लाख रुपये ते सप्त्यामध्ये त्या बाईचीच पंगत होती. त्याच्या ब्राह्मण जेवण होतं भोजन 250 ब्राह्मणाला असले भोजन होतं. खायत तितकं तूप खायत तितकं दूध तुम्हाला ते पाहिजे ते. मया जर एखादा आश्रम जर बांधायचं म्हणलं तर एका वर्षामध्येच आश्रम बांधतो. 100-200 तंडे जमतेचं मागतो या परभणी जिल्ह्यातली. आणि काही गावही बी तंडेच नाही काही गावही बी आणि काही मोठे मोठे लोक बी. एकर 2-2 एकर मला जमीन लोक देऊ लागले फुकट. 4-5 तर मला आश्रम सुद्धा येऊ दे महाराज. या आश्रमाचा मला तुम्ही हे तुम्हाला असले ते मला अध्यक्ष करतो. हे तुम्हाला मंत करतो. तू मंत तू अध्यक्ष तुझ्या चुलीत गेलं म्हणलं मला महाराजांचा नियम हेच मला अध्यक्ष. मी एका जागेवर थांबत नाही म्हणून माझं आतापर्यंत प्रमाण टिकलंय. मला 60 वर्ष आहे. अजून माझं कोटं ते बी असले घराणं नाही. कोटं वागणुकीमध्ये कोटं ते असले वागणुकीमध्ये कोटं ते कामून नाही. तर मला अजून हे गुरे मारुती महाराजांनी इतकंच सांगितलं मला रामचंद्र मोतीराम महाराजांच्या नियमाला दादा तू फिरता राह. तुला दिलं ते मला कोणच दिलं नाही. गुरुच्या कर्पे नाजूक रामचंद्र फिरतच आहे. जो लपोनी जगता भासू दावी मंगासले प्रकाशो प्रगटला करी. परगटे तव तव न दिसे सांगदेव पासटले वय आहे. परगटे तव तव न दिसे लपे तव तव आभासे परगटला न लोपाला असले नो खमिता जो बहु जव जव होय तव तव काहीच नव्हे. स्वस्ती सगळे तुझं कल्याण असो. चांगदेवाला वट्टेश्वर एक नाव आहे. चांगदेवाला असे 14 नाव आहे. त्याच्यात वटेश्वर त्याचा असले दैवत सुद्धा आहे. महादेवाला आलेला आहे. स्वस्ती म्हणजे तुझं असले कल्याण असो. चांगदेवा तुझं कल्याण असो. खरी वटेश्वर जो लपवणी जगाचा भासू. देव लपलेला आहे जगाचा भास आहे. जेव्हा देव प्रगट होतो तेव्हा जग असले नाही. जग नो अवघा जनार प्रगटे तव न दिसे. ज्या टेमाला भगवंत प्रगट होतोय तेव्हा जग होत नाही दिसत नाही. लपे तो आभासे. देव ज्या टेमाला लपलेला आहे तेव्हा आभासे. पाणी लपलेला आहे
वरून शेवाळ दिसायला लागलेला. शेवाळ नाही आहे, पाणी आहे. ब्रह्म आहे, सगत्र नाही आहे. ब्रह्म लोकलेला आहे, जगत्राचा भास आहे. हे तर रामचंद्रला देऊन टाकलंय. तुम्हाला 5वी वही सांगतो. कलोळ कंचुक न फेडिता उघडे उदक, त्यावेळी जगाची समजता स्वरूप माझे. चांगदेव 65 वही आहे. त्या चांगदेवाला उपदेश आहे. चांगदेवाचा अंधकार असेल नाही शिकेल. कोणी काही म्हणू लागले ज्ञानेश्वर महाराजाला उपदेश केले म्हणजे मुक्ताबाई. ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचे अवतार आहेत रे बापा, नारायणाचे अवतार. त्याला उपदेश करायचे उपजाताच ज्ञानी होते. मुक्ताबाईचं महत्व वाढविण्यासाठी उग असले त्या टायमाला ताटीचं सोन घेऊन माऊली असले त्या याच्यामध्ये बसले. 11 अभंग मुक्ताबाईच्या हाताने ज्ञानेश्वर महाराजाला करून घ्यायचे होते. हे भुई आहे. चांगल्याच्या मुखातून मिळाला असेल ज्ञानेश्वर महाराजाला मुक्ताबाईने उपदेश केले नाही, विनंती केली. जसा एखादा लेकरू आईला विनंती करते, माय असा राग करू नको, का माईला उपदेश असते का? तसं मुक्ताबाईचे गुरु सुद्धा माऊली आहेत असं नाथ महाराजांचा अभंग आहे. हे काय कळते? अरे मुक्ताबाई म्हणजे आदिपुरुषाची असले शक्ती आहे. जो परब्रह्म आहे ना, मूळ माया आहे मुक्ताबाई. तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज म्हणजे देवाने असले तर मूळ माया कोण आहे ते सांगू देऊ का? अमृतानुभवातली असे वही सांगतो. आता पहिली वही असले तर भजन करा विडाला. निरुपाधिके जग हेची जनिके, ते मया वंदिले मुळिके, देव देवी. ज्ञानेश्वर महाराजाने बी तोच आणि मुक्ताबाईच्या रूपाने बी तोच आहे. हे काय करतो? देव देवी. आदि पुरुष महाराज म्हणतात नटेश्वरू, जो पुरुष तोची नाही. जो पुरुष आहे तोच नारी आहे. माया तेजी आणि ब्रह्म तेजी, अंग आणि छाया. आम्हाला कोण कळायले? आम्हाला इतकं कळते लेकर घर काम धंदा आम्हाला लहानपणातच कळाली बाबा. रामचंद्रला 10 वर्षाची वय होती तेव्हा तंड्याहून मला महाराज म्हणले तुम्ही लंबानी समाजाचे रामचंद्र महाराज तंड्याहून कसे काही आले? मैं म्हणलं माझी कुंडली तुम्हाला माहित नाही कशी येते. मारुती महाराज त्या ठेवून होते तेव्हा 25 ते 26 27 वर्षाचे होते तेव्हा हरिद्वार ऋषिकेश नाही एकले जाऊन केलेले. मला माणसं लागत नाही, म्हणजे असं कोणी सोबती लागत नाही. मी एकलाच होतो कुठं, मला कोणी भीती वाटत नाही. येता गुरुया मारुतराव महाराजांना आशीर्वाद दिले, रामचंद्र मी तुझ्या पाठीमागे म्हणले. खास लमानी समाजून कुठे खाणारे पिणारे कुठे गोऱ्या खाणारे आणि अशा लोकांना धरणारी जगातली एकच माय म्हणले आमचे गुरुया मारुती महाराज असतात. अरे न पाहे जाती कुळाचा विचार इथं महाराजा कळावं लागल. प्रत्येक जातीचे कीर्तनकार बनवले गुरु मारुती महाराज. हे कन्नोड आहे, हे बुडबुड्या आहेत, हे लाठा आहेत. नाही पाणीच आहे. कल्लोळ पण चुकणार फिरता उघडे म्हणजे लाटा जे आहे त्याच्यावर पाणी झाकलेलं आहे. खरं की खोटं? लाटानं पाणी झाकलंय की का? लाटा म्हणजे पाणीच आहे. जगा देव की देवात जग कसं आहे? देवात जग नाही, देवा जगात देव नाही. काय म्हणणं आहे?
अंधारात उजेड नाही, उजेडात अंधार नाही, अमृताला मरण नाही, धुपटात इस्तू नाही, इस्त्यात धुपट नाही, मर्ग जळात सूर्य नाही, सूर्यात मर्ग जळ नाही. तसं मिथ्या जगतात सत्य परम राहू शकत नाही. हे वेदांत आहे. तुम्हाला सांगतो मग काय काय अग्नीपासूनच धुपट झालंय, सूर्यापासूनच मर्गजळ झाले. आता मर्गजळामध्ये सूर्य नाही आणि सूर्याला मर्गजळ माहिती बी नाही. मला सांगू इस्तू पासूनच असले त्याला इस्तू पासून होत नसते. जे असले त्याच्या मला ते धड वाळले बी लाकडं नाही तर धड वल्ले बी नाही, त्याच्यापासून काय निर्माण होते? धुपट. तसे आदवड जे आणि हेच ना इकडे बी नाही तिकडे नाही, याच्यापासून हे धुपट निर्माण व्हाले. हे आपल्याला खरं वाटायला तसे धुपटच आहे बरं का मला. आता लक्षात ठेवा हे भुई आहे. मग आहे कसं नाही त्याची कैसे झाले रे खेळ्या, नाही त्याची दिसू लागले रे. जस नसलेली वस्तू ही दिसायला लागलेली त्या परमाला माहितही नाही हे जग झालेलं. सूर्याला जसं माहित नाही. आता तुम्हाला मी सांगू लागलो जगात देव नाही, देवा जग नाही. मग आहे का? आहे तो देवच आहे. आहे तो देवच आहे. नाही मनान सांगत नाही, भागवतात ज्ञानेश्वरी वै सांगतो. अथवा भूतेला माझ्या ठाई आणि मी भूता माझी नाही, हे खुणा काही असले चुकू नको. अरे अर्जुना अथवा भूतेला माझ्या ठिकाणी हे नाही आणि मी त्याच्या ठिकाणी मी आले आहे काय? आता अमृत अनुभवातले वै सांगतो. हे नाग आहे, हे मोती आहे, हे कंकण आहे. नाव वेगळे वेगळे ठेवले मात्र आहे ते सोनच आहे. तसं समजा या आपल्याला परम आहे हो, हे कळणं याला म्हणतात जागवण. महाराज म्हणतात नाग मोती कंकण त्रिलिंगी भेदले घेता तरी स्वर्णचे घ्यायचे. अमृतानुभवातले हे नाग आहे, हे मोती आहे, हे कंकण आहे. हे आहे काय? जनी म्हणे अवघा देव, म्हणे अवघा देव,
अज्ञानाची भक्ती. अज्ञानाची भक्ती निश्चिती संपत्ती तयाची चित्ती देव कैसे. आपल्याला देव का दिसत नाही. आणि इथं महाराज म्हणतात जमीवनी अवघा देव. इथं महाराज म्हणले समजा जगामध्ये एक परमात्मा आपल्याला आहे. विठ्ठल जळी सहज कर्मे ते सहज कर्मे आणि एका जणांनी बांधली पोटली. आता हे गोष्ट आहे आपला विषय असा चाललेला आहे. जनेवनी अवघा देव. हे जनेवनी अवघा देव पाण्यासाठी वासनेचा पुसा वाटावा. वासनेचा कुवासना वाईट वासना. धन संपत्तीवर वासना वाईट वासना. वासनेचा पुसा वाटावा. माग वळंग तो वासुदेव आधी नाही. मंग वळंग तो वासुदेव. वासना जरूर जात नाही. पैशावर वासना. लोकांचं वाईट करायची वासना त्याचा देव प्राप्त होईल. गुरु मारुती महाराजांना मोठ्या महाराजांची संगत मी आता सोडली नाही. मला त्या गाडीमध्ये बसू देत नाही. लमाण्याचं आहे म्हणून धकून लावित. आणि लमाण्याचं असले आलेले बाबा असले त्याच्या मला त्या गाडीत बसू द्यायची नाही. एका दोघांना असलं धकलायचं. बाबा काही नाही आता तुम्ही धकलं तर धकलं म्हणायचं असले जा गाडी पुढं. महाराजाची गाडी अशी जाऊ असतो महिना असतो महाराज. अरे आलास का रे. हो महाराज. कवाशी आलास. महाराज तुमची गाडी इथं माझ्या विषयी महाराजाची गाडी जितकी पळत होती तितका रामचंद्र पळत जात. जागा करणं म्हणजे काय करणं. या झोपीतून नाही. अज्ञान रूपी आपल्या अंधकारात माळवीत विश्वभास नवल उद्याला चंडावता. माळवीत विश्वभासू ते विश्व आम्हाला खरं वाटायला लागलेलं आहे. हे नाहीसे करणं. माळवीत विश्व नवल उद्याला चंडावता. हे सूर्य असले ते मला आहे. हे अंधार नाहीसे करते. आता संत रूपी सूर्य जगत्र हे नित्य आहे. परम सत्य आहे.
जगत मिथ्या हे असले तर आम्हाला महावीत म्हणजे हे अज्ञानरूपी अंधकार नाहीसे करतात. अज्ञानामुळं जगत्र सत्य वाटायले नवल उदयराजचं नाव आधी असले एका सुगंध वाटतात. नमो संसार तम. नमो म्हणजे नमस्कार, संसार रूपी तम म्हणजे अंधकार नाहीसे करणारा गुरुवर्या नमो. लालन असले त्या मला आमचा असले त्या काय सांगितलं महाराज. नमो संसारतम सूर्या अपरंपरित असलेले असले. आता काय आहे आमचं गोठ आहे. तम रूपी म्हणजे आपल्या हृदयातला जे अंधकार आहे ते नाहीसे करणारा सूर्य नमो. नमो म्हणजे नमस्कार. सूर्य आहे, सूर्य आहे, समस्त सूर्य. आचार्य ज्याचं आचरण सुद्धा आहे त्याला आचार्य शब्द आलेला आहे. 16व्या अध्यायातली वही महाराज म्हणतात जय जय आचार्य समस्त सूर्य सूर्य असले परज्ञा परभाव सूर्य सुखोदया. हे सुख देणारा सूर्य आहे. या सूर्याला अस्तमान आहे. तेजे सूर्य दिसे सोज परी आशय की किडा चंद्र संपूर्ण एकाने वेळ हे सदा पुरते. सूर्याला अस्तमान आहे, चंद्राला अस्तमान आहे. संत रूपी सूर्याला अस्तमान नाही अशी ज्ञानेश्वरीतली वही. हे नवनावचे सूर्य आहेत. कोणते अस्तमानाशी ते आडनाव नाही. काय माग महाराज म्हणतात अस्तमान नाही, सूर्याला अस्तमान आहे. हे सूर्य कसे आहेत? प्रकाश देणारे सूर्य आहेत. एक आहे वही महाराज, अस्तमानाला त्याला आडनाव नाही अशी ज्ञानेश्वरीतली वही. नित्य उदय आमच्या गुरे मारुती महाराज दत्तापुराला नित्य उदय रात्रशाहीने आणि दिवसाईने. तुम्ही आम्ही काशीत ऐकले असेल ह्याची करी कामन मना जपे राम राम. लागू आधीच डोळ्यातून धाराच लागतात. सुसोडा सूर्यकणाचाराशी नित्य उदय ज्ञानी असे. ज्ञानाला आत्मान नाही. अज्ञानाला काय आहे? समजे जीव असले त्याच्या आंधळे ते तुका म्हणे संसारी जी नाही हरिवळ केला. आम्हाला काय केलं यायचं? या सूर्यानं आम्हाला काय केलं? बोध दिला माझं सांगतात. बोध दिला माझं सांगते.
असो